वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियात. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते यस्फुरिदिकप्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा सूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेव. आता अभिनव अग्गविलास चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी देवी. सज्जनो हो, साधको हो, पै अभ्यासाची नियाबळी. परमार्थामध्ये आल्यानंतर किंवा विद्यार्थी दशामध्ये असल्यानंतर किंवा महापुरुष सुद्धा म्हणून गेलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले आहेत, मनुष्य हा जन्मभर विद्यार्थी असतो. आपण काही शिकत असतो आणि आपल्याला जी परमगती आहे ती अभ्यासानंच मिळते, अभ्यासाशिवाय नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कुठल्याही फील्डमध्ये असो, कुठल्याही कर्मामध्ये असतो, आपल्याला अभ्यासानंच मोठं होता येतं. अभ्यासानं आपल्याला उच्च अवस्था प्राप्त करता येते. परमार्थामध्येही तसंच आहे. विद्यार्थ्यामध्ये तर अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. खूप मग अभ्यासाच्या बाबतीमध्ये संत काय सांगतात का? ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मनुष्यांना की उच्च स्थानावर जायचं आहे, उच्च पदावर जायचं आहे, उच्च उच्च शिखर आहेत ते हासिल करायचे, ते याबद्दल काय संत साहित्य काय आपल्याला शिकवतं का? काय टॉनिक देतं का? प्रोत्साहन देतं का? काय उत्साह वाढवतं का? तर ह्या अनुषंगाने आज आपण थोडासा विचार करणार आहोत. आपण जर तुकोबरायांचा विचार केला तर संत तुकोबराय म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणते तरी देवची होती, तरी का चित्ती न धरावे. सज्जन हो, आपल्याला मानवदेह भेटलेला आहे. नरदेह म्हणजे मानवदेह भेटलेला आहे. स्त्री असो पुरुष असो, आपण जर नरदेह निदान लागले उत्तम सार उत्तम गती, आपण जर देव म्हटलं तर देवही होऊ शकतो, नर का नारायण होऊ शकतो. हे अभ्यासन आहे. आणि आपण ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये अभ्यासाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. ओवीची सुरुवातच आहे, पै अभ्यासाची न्याबळे एका गती अंतराळे, एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजाळे केली एके. श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताना म्हणतात, अर्जुना, अभ्यासानं काही शक्य होत नाही. पै अभ्यासाची न्याबळे एका गती अंतराळे. अंतराळामध्ये मानव जो यानाच्या रूपातून जो झेप घेतो तो अभ्यासानं शक्य झालेला आहे ना. अंतराळामध्ये जातो आपण, नवीन ग्रहाचा शोध लावतो, किंवा ग्रहावर त्या पाणी आहे का नाही पाहतो. चंद्रावर गेलेलो आहे, तर मंगळावर आपल्या मागच्या चीनमध्ये चिन्ह पाठवलं, अमेरिकेनं जाऊन यान तिथं टेस्ट करून आलं कशी प्रकारची पाणी आहे का, जमीन आहे का, सुपीक आहे का. हे अभ्यासाच्या बळानंच करता येतं. म्हणून माऊलीसुद्धा म्हणतात, प्रे अभ्यासाची न्याबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजाळे केले इकी. आता व्याघ्र, सर्प, नाग हे विषारू प्राणी आहेत, खूप विषारू आहेत, हिंस्र प्राणी आहेत. पण अभ्यासाच्या बळावर आपल्याला ते पांजळे म्हणजे प्राण्यासारखं आपल्याला त्यांच्याशी व्यवहार करता येतो. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, पहिल्या चित्रामध्ये ते वाघाला दूध कसं पाजत आहेत. ती पूर्ण फॅमिली ती वाघाच्या शेजारी कशी बसलेली आहे. हे कशानं शक्य झालं? व्याघ्र सर्प प्रांजाळे केली की. पै अभ्यासाची ना बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजाळे केले की. म्हणजे अंतराळामध्ये गती येता येते, आपल्याला यान बनवता येतं, आपल्याला नवीन प्रकारचं संशोधन लावता येतं. हे अभ्यासानं करता येतं. हिंस्र प्राणी वाघासारखे प्राणी असतील किंवा सर्पासारखा घातक प्राणी असेल, त्यालासुद्धा आपल्याला प्राणीव करता येतं, त्याला पांजाता येतं, गोजरता येतं. हे अभ्यासानं करता येतं. परी अभ्यासाची ना बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजाळे केली की. विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे.
अरे आहारामध्ये जरी विष पडलं असेल, खाण्यामध्ये जरी पॉयझन गेला असेल, तर आपल्याला इंजेक्शन देऊन तशा प्रकारचं हे पहिल्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, तशा प्रकारचं मेडिसिन बनवून आपल्याला ते विषाचं निरासन करता येतं, शरीरातून ते विष काढून टाकता येतं. ही जी विषावरची जी लस शोधलेली आहे ती अभ्यासानं शोधलेली आहे. मग हे आपल्याला फक्त अभ्यासाच्या साह्यानंच परिपूर्ण करता येतं. समुद्री पायवाट जोडे. समुद्रामध्ये जी आपल्याला पायवाट करता येते, समुद्रामध्ये मोठे मोठे पूल टाकता येतात आणि समुद्रामध्ये आपल्याला समुद्राचा बराच भाग आपल्याला म्हणजे उपयोगी करता येतो. हे कशानं शक्य आहे? अभ्यासानं शक्य आहे. आज आपण पाहतो मोठ्या मोठ्या नदीमध्ये पूल असतात, मोठ्या मोठ्या नदीहून मोठे मोठे पूल त्याच्यावरून वाहने येतात जातात. मग माऊली म्हणतात, विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, वाग ब्रह्मथोकडे अभ्यासे केले. हे जे ब्रह्मांड आहे, आपण जी शोध लावतो, एका आकाशगंगेमध्ये किती ग्रह आहेत, सूर्यमाला आहे, सूर्यमालामध्ये कितीतरी आकाशगंगा आहेत. आपण एका सूर्यमालेमध्ये राहतो, आकाशगंगेमध्ये कितीतरी सूर्य आहेत आणि एका सूर्याच्या मालिकेमध्ये आपण राहतो. 7, 8, 9 असे ग्रह आहेत, काही मानवनिर्मित ग्रह आहेत. हे वाग ब्रह्म, हे जे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे ते आपण अभ्यासानं साधलं जातं. वाग्य ब्रह्मथोकडे अभ्यास केली, म्हणून अभ्यासाची सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळे. आणि मग साधक असेल, विद्यार्थ्यांना हे अभ्यासाचं महत्त्व आहे की अभ्यासानं काही करता येतं. आणि साधकांना सुद्धा जर आपल्याला भगवंतापर्यंत जायचं असेल, जन्ममरणाचं दुःख जर वाचवायचं असेल, त्याच्यातून जर अलिप्त व्हायचं असेल, तर आपल्यालाही अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता अभ्यास करायचं म्हणजे काय? नामस्मरण करायचं. मनाचा अभ्यास करणं. आपलं मन कुठे कुठे जातं, कशा परिस्थितीत कुठे जातं, बुद्धीची एकाग्रता, हे एक प्रकारचा अभ्यासच आहे. इंद्रियावर कंट्रोल, हाही एक प्रकारचा अभ्यासच आहे. एका ठिकाणी बसून राहणं 4-5 तास, ऑब्झर्वेशन करणं, तोही एक प्रकारचा अभ्यास आहे. बैठका, ही मग अशा प्रकारचा अभ्यास आपल्या साधकांना करावा लागतो. आणि आपण ज्यावेळेस तुकोबरायाचा अभंग पाहतो, तुकोबरायांनी अभ्यासाच्या संदर्भात बरेच काही बोललेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, 8व्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, येण्याचे अभ्यासे योगू चित्तासी कृपा चांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड टाकी. अरे हा अपंग आहे, अगा उपाय बळे पंगू पहाड टाकी. हा अपंग जरी असला, दोन्ही पाय त्याचे निम्मे काटलेले आहेत. आपण यूट्यूबवर पाहतो, टी व्हीवर पाहतो की ह्याला अर्धा पाय नाही, ह्याला मेकॅनिकल म्हणजे मानवीय कृत पाय बसवलेले आहेत, तरी तो एव्हरेस्ट असं शिखर सर करतो. हे कशाच्या ह्यानं शक्य आहे? बळानं शक्य आहे? हे अभ्यासानं शक्य आहे. म्हणून अभ्यास करावा. पण आजकाल आपण पाहिजे तर अभ्यास करत नाही. आपण आपला मानवी जीवनाचा बराचसा वेळ, आता तरी स्मार्टफोन आल्यामुळं आपण त्याचा दुरुपयोग करतो. दुसऱ्याचं बघण्यामध्ये, त्याचं चॅटिंग बघ, त्याचं बघ, टिकटॉक बघ, हे कर ते कर. पण आपला अभ्यास काय आहे? आपल्यामधल्या अंतर्गत विकास कसा होणार? काय आहे? पाश्चिमात्य साहित्य काही सायकोलॉजिस्ट आहे, सिग्मंड फ्रायड वगैरे, त्यांनी युगो, सुपर युगो, इडी, कॉन्शियसनेस, सबकॉन्शियसनेस असं म्हटलेलं आहे. पण आपले जे मनोवैज्ञानिक आहे ते सांगतात की जर आपण मौन केलं, मौनश्च सर्व साधनम, तर आपला आंतरिक विकास होतो. निर्माण मोहाजित संग दोष, म्हणजे प्राण्याची प्रवृत्ती आपली जागा होत नाही, आपले दोष निघून जातात, मौनानं शक्ती येते. म्हणजे एक प्रकारचा अभ्यास आहे. तर हा जो पंगू आहे तो अभ्यासानं मोठे मोठे सहर किंवा पर्वत सहर करतो. आता तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात, तुकोबरायांचं अभंगच आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अरे जे ओलं मूळ आहे, मूळ किती नाजूक असतं, पण ते मूळ अशा कणखट अशा पाषाणरूपी खडकामधून भेदून आतमध्ये जातं, कारण हे अभ्यासानं होतं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड. अरे बाळा, अरे बाबांनो, सज्जन हो, विद्यार्थ्यांनो, काही अवघड नाही आहे. नाही काही वाढ तोची वरी, दोरे चिरा कापे पडिला कांचनी. आपल्याला जर काच कापायचं असेल तर दोऱ्यानं कापतात बा. अभ्यासे सेवनी विष पडे, म्हणजे विषसुद्धा आपल्याला पचवता येतं. तुकोबराय आणखी दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अरे जे असाध्य असेल, इम्पॉसिबल असेल ते सुद्धा पॉसिबल करता येतं, जे अशक्य आहे ते शक्य करता येतं. ते हे फक्त अभ्यासानं करता येतं. म्हणून अभ्यासाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मग हा जो अभ्यास आहे हे कशासाठी करायचा आपल्याला? तर आपण ज्यावेळेस गीतेमधला 8वा अध्याय आहे, आता सुरुवातीला अभ्यास झाला आपल्याला, मोठे मोठे जॉब प्राप्त करण्यासाठी, आपल्याला समाजामध्ये काही कार्य करण्यासाठी, लौकिक प्राप्ती करण्यासाठी हे अभ्यास लागतो. आणि मग हा लौकिक
प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला पुन्हा परमपुरुषाची मोहर लावायची असेल, आपल्याला भगवंतमय व्हायचं असेल, आपल्याला दुःखाचं निरासन करायचं असेल, त्यासाठी सुद्धा हा अभ्यास लागतो. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्य यति पार्थानुचिंतयन्. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्य याति पार्थानुचिंतयन्. हे पार्थ, यह नियम है कि परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दूसरी और न जानने वाले चित्त से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम प्रकाश रूप दिव्य पुरुष को अर्थात परमेश्वर को ही प्राप्त होता है. हे पार्थ, हे अर्जुना, ये नियम है कि परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दूसरी और न जानने वाले चित्त से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम प्रकाश रूप दिव्य पुरुष को अर्थात परमेश्वर को ही प्राप्त होता है. अर्जुना, he who with his mind disciplined through the yoga in the form of practice of meditation and thinking of nothing else is constantly engaged in contemplation of God attains the supremely effulgent divine Purusha. त्याच्यामध्ये माऊली ही भाष्य करतात, तेवी सद्वासे निरंतर चित्तासी तेवी सद्वासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाऊ. अरे बाळा सज्जन हो, काय कर तू, त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने ते निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव, मग शरीर राहो अथवा जाऊ. जे नाना गती पावती जे चित्तवरील आत्मयाती मग कवन आठवी देहाते गेले की आहे. नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्मसात वरले, मग देह आहे किंवा गेला ह्याची कोण आठवण ठेवायची. आपण जर परमपुरुषाचं ध्यान केलं म्हणजे भगवंताचं ध्यान केलं, किंवा आपल्याला जे मोठे मोठे आपले आपले आयडियल जे पुरुष असतील, आता भगवंत म्हणजे आपण आपल्या धर्माप्रमाणे, आपण आपल्या रीतीप्रमाणे, आपण ज्यांना महापुरुष मानतो, ज्यांना भगवंत मानतो, त्या प्रकारचं ध्यान केलं तर आपण त्या प्रकारे होऊ शकतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात, पै सरितेची ओघे सिंधुजळा मिनले गोंगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. अरे अर्जुना, नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले, मग ते आहे किंवा गेला याची कोण आठवण ठेवायची. जसं की नदीच्या ओघाबरोबर घोघ करीत समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी असतं ते मागे काय चाललेलं आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय. ना ते समुद्राची होऊनी ठेले तेवी चित्तासे चैतन्य झाले जेत याता यात निमाले घनानंद दे. नाही तर ते समुद्रच होऊन राहिले, त्याप्रमाणे ते चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा शीन सहज संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद झालेला आहे. आणि आपल्या जीवनाचं ध्येय तेच आहे. द अल्टिमेट पर्पज, द एम अँड गोल्स ऑफ ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग, द सॅटिस्फॅक्शन अँड द कम्प्लीटनेस म्हणजे परिपूर्ण आनंद आहे. आनंद आहे म्हणजे कसल्याही परिस्थितीत असो, कोणी निंदो वंदो काही करो, पण त्या स्थितीमध्ये सुद्धा आपला जर चित्त ढळत नसेल, आपल्या मनाची तळमळ होत नसेल, शिवी दिली तरी तीच अवस्था आहे, मान दिला तरी तोच अवस्था आहे, कोणी गुच्छ दिलं तरी तीच अवस्था आहे, कोणी बावळट म्हटलं तरी हसतोयच, ही जी मनाची स्थिती आहे त्या अभ्यासानंच प्राप्त करता येते. आणि चैतन्य मनही भगवंत रूपी हे अभ्यासानंच प्राप्त करता येतं. या अभ्यासाचं सर्व महत्त्व सांगितलेलं आहे. मग हे सगळं करत असताना महत्त्वाचं काय अभ्यास. मग अभ्यास कसा करायचा, तर सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर, सकाळच्या अभ्यासामध्ये जर आपण पाहिलं सकाळी 6 ते 9 हा विद्यार्थी जर पहाटेच उठत असतील तर खूपच चांगलं आहे. कारण पहाटच्या वेळेमध्ये सुद्धा माइंड एकदम शांत असतं, वातावरण शांत असतं, आणि आपल्याला जे सभोवतालचं वातावरण असतं ते आपल्याला मदत करतं अभ्यासासाठी. किंवा 6 ते 9 असेल, 9 ते 12 दुपारचा काळ जरा 12 ते 3 हा मोनोटनस असतो, जरा कंठाळवाणा असतो. पण 3 ते 6 वाजता 7 वाजता थोडंसं फिरून फरफेटका मारून संध्याकाळी थोडंसं वाचन, अशा प्रकारचं जर आपण ह्या काळामध्ये त्या मोसमामध्ये व्यवस्थित हे केलं. जसं की आपल्याला शरीर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, हिवाळ्यामध्ये कसून व्यायाम करावा लागतो. कारण उन्हाळ्यामध्ये शरीर एवढं कमवता येत नाही, घाम लगेच येतो, धापा टाकतात, पाणी होतं शरीरात. तर तो त्याप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळ रोज 6 तास तरी अभ्यास केला तरी विद्यार्थ्यांना परमगती एकदम परमोच्च स्थान प्राप्त करता येतं.
हे अभ्यासाचं महत्त्व आहे. म्हणून जर आपल्याला जर उच्च बनायचं असेल, आपल्या ऐहिक जीवनामध्ये, पारमार्थिक जीवनामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, तर आपल्याला अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. हे प्रत्येक साधू संत सांगतात. पहा, तुकोबराय असो, संत नामदेव असो, संत एकनाथ असो, संत ज्ञानेश्वर असो, प्रत्येक साधू संत आपल्याला अभ्यासच करायला सांगतात. आपल्या मनाचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. कारण मन कसं आहे, मन खूप भरकट आहे आणि मनाचा एक चांगला गुण आहे, आपण ज्याला ज्या प्रकारची सवय लागू त्या प्रकारचं ते मन करतं. आपण जर उठल्या उठल्या मोबाईल घेतला तर आपला अर्धा एक तास मोबाईल जातो. आपल्याला जर बातम्याला बघायची 3 तास सवय असेल तर आपण बातम्याच बघत होतो. किंवा पिक्चर बघायचे असेल तर पिक्चर अवश्य बघावे, पण त्याच्यातून आपल्याला घेण्याजोगं काय आहे का? नटाचे ते वेश पाहून या दोष, मूल देऊन या साठवावे दोष, नटाचे ते वेश. म्हणजे उघच 3-3, 6-6 तास आपला आयुष्याचा, कारण काळ तर पुन्हा परत येत नाही, एक क्षण पुरा येत नाही. मग आपल्याला जे काय साध्य करायचं आहे, आपल्याला जे मिळवायचं आहे, आपल्याला जे शांती मिळवायचं आहे, वैभव मिळवायचं आहे, मान मिळवायचा आहे, सन्मान मिळवायचा आहे, अवश्य मिळवावं, कर्म करायचं आहे आपल्याला. तर ते करण्यासाठी अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो आणि अभ्यासानंच आपल्याला हे सर्व साधता येतं. आपण ऐकलं, श्रवण केलं, धन्यवाद. आपल्याला जर आवडलं अभ्यासाबद्दलचे साधू संतांचे मतं, हे काय माझे मतं नाही, स्वतःचे मतं नाही. मी जरी एक शिक्षक असलो तरी हे संतांचे मत आहे, साधूंचे मत आहेत. आपल्याला वाटतं साधू संतांचे असे काय अभ्यासाबद्दल बोलत नाहीत का? म्हणून साधकांनाही, विद्यार्थ्यांनाही याच्यामधलं थोडंसं ज्ञान प्राप्त व्हावं, साधू संतांच्या साहित्यामध्ये काय आहे ते कळावं, म्हणून हा शब्दप्रपंच केलेला आहे. आवडलं तर ऐका, सबस्क्राईब करा, पुढे फॉरवर्ड करा, पुढे पाठवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.